अहिल्यानगरमधील मुकुंदनगर प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोठी राजकीय घडामोड घडत असून येथील राजकारण चांगलेच तापले आहे। काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि एमआयएमचे असुद्दीन ओवैसी प्रचारार्थ रविवारी मुकुंदनगरमध्ये दाखल होणार आहेत। एकाच दिवशी दोन मोठ्या नेत्यांची एंट्री नगर शहरात होणार आहे, त्यामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण आहे। अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले। प्रभाग क्रमांक 4 मधील इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे उमेदवार शेख नसीम खान साहेब, खान मिनाज जाफर, शेख फैयाज अजीजुद्दीन आणि शम्स समीउल्ला खान यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे स्टार प्रचारक राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगडी हे रविवारी 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मुकुंदनगर या ठिकाणी येणार आहेत। तर दुसरीकडे एमआयएम पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर खासदार असुद्दीन ओवैसी यांची तोप धडकणार आहे। ओवैसी हे उमेदवार खालिद शेख, शहाबाज हाजी, समीर शेख आणि समद खान यांच्या प्रचारार्थ त्याच दिवशी म्हणजेच रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता दरबार चौक मुकुंदनगर या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत। हे दोन्ही बडे नेते मुकुंदनगरमध्ये एकाच दिवशी येणार असल्यामुळे येथील राजकारण केंद्रस्थानी आले आहे। इम्रान प्रतापगडी आणि बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी मुकुंदनगरमध्ये येऊन एकमेकांवर काय टीका करणार आणि मतदारांना काय आवाहन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दोनही नेत्यांच्या एकाच दिवशी होणाऱ्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 4 सह संपूर्ण अहिल्यानगरमध्ये प्रचंड उत्साहाचे आणि चुरशीचे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे। प्रतिनिधी अब्रार शेख, NTV न्यूज मराठी, मुकुंदनगर, अहिल्यानगर।